मध्ये खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले हे वस्तुस्थिती आहे. त्यामुळे 5 बळी गेलेले आहेत आणि नागरिकही खूप त्या खड्ड्यांमुळे परेशान झालेले आहेत. परंतु या परिस्थितीला ठेकेदार आणि प्रशासन कारणीभूत आहे असं मी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यात तथ्य आहे. मी त्यांना सांगितलेलं आहे की आपण त्वरित कारवाई करून हे खड्डे ताबडतोब बुजवले गेले पाहिजे. आणि ज्यांच्यामुळे हे बळी गेलेले आहेत, ज्यांच्या निष्काळजीपणामुळे दिरंगाईमुळे हे काही झालं असेल तर त्यांच्यावरही कडक कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी केलेली आहे. महापौर आपले आहेत, महापौरांची जबाबदारी आहे, वचक महापौरांचं असतं प्रशासनावरती. महापौरांचं अपयश म्हणजे किंबहुना भाजपचं अपयश नाही काही. खरं म्हणजे हे यश अपयश कोणाचं आहे याच्यापेक्षा पाऊस जास्त झालेला होता. MNGL, स्मार्ट सिटी, कुंभमेळ्याच्या दृष्टीने विकास कामं हे मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि त्यामुळे पाऊस आणि हे कामं कदाचित त्यामुळे काही ठिकाणी रस्ता खाली गेला असेल, काही ठिकाणी खड्डे पडले असतील. कदाचित असंही म्हटलं तरी चालेल का निसर्गाच्या जास्त अतिवृष्टीमुळे हे झालं असेल. परंतु आम्ही आमची जबाबदारी टाळू शकत नाही. त्यामुळे कोणाचं अपयश आहे कोणाचं यश आहे त्याच्यापेक्षा आता त्यावर ताबडतोब उपाययोजना करावी आणि 8 दिवसाच्या आत परिस्थिती पूर्वपदावर आणावी असं मी म्हटलेलं आहे. या सगळ्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून केदार साहेब आता पालकमंत्रीच भुजबळांना करा अशा पद्धतीचं राष्ट्रवादी काँग्रेसने होर्डिंग लावलेलं आहे. नाशिकला खड्ड्यातून फक्त भुजबळच काढू शकतात अशी भूमिका, म्हणजे अप्रत्यक्षपणे गिरीश महाजन हे काम करू शकत नाही. गिरीश महाजन खड्डे मधून नाशिकला बाहेर काढणार नाही असं अप्रत्यक्षपणे एक जे आहे ते दिवसण्याचा प्रयत्न झाला. दिवसण्याचा वगैरे मला वाटत नाही. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना वाटतं की आमच्या नेत्यांना कुठंतरी स्थान मिळावं. परंतु कोणीही पालकमंत्री झाला असता आणि इतका निसर्ग कोपला असता तर ही परिस्थिती झालीच असती. त्यांनी मागणी केली त्यांच्या पक्षाने ही गैर आहे असं मला वाटत नाही. परंतु हा निर्णय मुख्यमंत्री असतील, केंद्रातले आमचे नेतेगण असतील हे करत असतात. त्याच्यामुळं तो विषय ते करतील. आपल्याला वाटत नाही का की गिरीश महाजनच नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढू शकतात? खरं म्हणजे गिरीश भाऊंनी याच्यापूर्वी काम केलेलं आहे, त्यांना अनुभव आहे. आत्ताही 3 दिवस ते रात्रंदिवस फील्डवर होते, रस्त्यांची पाहणी करत होते. त्यांनी तातडीने आदेश दिलेले की 8 दिवसाच्या आत सर्व रस्ते खड्डे बुजले पाहिजे, खड्डेमुक्त नाशिक झालं पाहिजे. आपण बघताय फक्त नाशिकमध्येच खड्डे आहे का? तर नाही, पूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे खड्डे पडलेले. त्याच्यामुळे ही जबाबदारी आमची आहे आणि आम्ही ती पूर्ण करणार. त्या दृष्टीने आम्ही पक्षाचा एक टास्क फोर्स तयार केलेला आहे. आमदार, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, शहराचे पदाधिकारी, प्रभागात राहणारे सर्व पदाधिकारी केंद्रापासून तर बूथ प्रमुखापर्यंत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महापालिकेने आम्हाला विभागावाईज जे काम करताय ठेकेदार आणि ते अभियंता त्यांचे पण नंबर दिलेले, त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे. 8 दिवसात मला वाटतंय नाशिक शहर खड्डेमुक्त होईल. खरं म्हणजे मला वाटतंय मी त्याची माहिती काढली. 2 वेळेला बैठका ज्या घेतल्या त्या बैठकांना MNGLचे अधिकारी नव्हते असं आहे. परंतु ही तातडीची बैठक असते. गिरीश भाऊ महाराष्ट्रभर कुठंतरी फिरत असतात, तसेच नाशिकला अचानक येतात. आणि कदाचित महापालिकेच्या आयुक्तांनी म्हणा किंवा त्यांना कळवायला पाहिजे होतं. त्यांनी कळवलं नसेल म्हणून ते आले नसतील तर हे ठीक आहे. पण कळवून जरी ते आले नाहीत तर त्यांच्यावरही काहीतरी वचक पाहिजे, त्यांच्यावरही काही कारवाई कडक केली पाहिजे असं माझं मत आहे. मागील 8 दिवसामध्ये नाशिक शहरामध्ये अतिवृष्टी सुरू होती आणि त्याच सिंहासाच्या पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं, ड्रेनेजची कामं ही सुरू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर साहजिकच नदी नाले तुडुंब भरून वाहिले, नदीलाही मोठ्या प्रमाणामध्ये पूर येऊन गेला आणि त्याचबरोबर रस्त्यांची सुद्धा चाळण झालेली होती, हे सत्य आहे. परंतु नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून जर आपण बघितलं असेल आणि आयुक्त असतील, महापौर असतील, संबंधित लोकप्रतिनिधी असतील, सगळ्यांच्या सोबत घेऊन गेल्या 3 दिवसापासून रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी स्पीड घेतलेलं आहे. आम्ही स्वतः व्हिजिटवरती सगळ्या ठिकाणी असतो आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 40 ते 50% खड्डे हे बुजवण्यामध्ये आतापर्यंत बुजून झालेले आहे आणि त्या अनुषंगाने भविष्यामध्ये खड्डे पडणार नाही
किंवा त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील या अनुषंगाने आमच्या मीटिंगसुद्धा आहे. आणि हेवी व्हेकलचा मोठा प्रश्न एक तर रस्त्यांची कामं चालू असता करताना स्ट्रॉम वॉटरची कामं चालू आहे, ड्रेनेजची कामं चालू आहे. जे रस्ते आहेत ते खोदलेले आहे, रस्त्याची वाहतुकीला रस्ते हे कमी पडत आहेत आणि त्यामुळे हेवी व्हेकल ज्या शहरामध्ये प्रवेश करत आहे त्यांचा टायमिंग आपल्याला देता येईल का. आणि ह्या शहरामध्ये जे हेवी व्हेकल येत आहेत 40 टनाच्या पुढील वाहन हे शहरामध्ये आल्यानंतर नक्कीच त्या रस्त्यावरती तो रस्ता हा तेवढा लायक आहे, योग्य आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आज आमची बैठक आम्ही घेणार आहोत. अधिकाऱ्यांशी, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. सन्माननीय ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये सन्माननीय पोलीस कमिशनर साहेब यांची सुद्धा आम्ही वेळ घेऊन त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत, जेणेकरून ह्या शहरातल्या नागरिकांना जो काही त्रास झालेला आहे मागच्या 2-4 दिवसामध्ये तो त्रास कसा कमी करता येईल आणि शहरातले खड्डे हे 100% कसे बुजवता येईल याच्याकरता नाशिक महानगरपालिका ही प्रयत्नशील आहे आणि काम करते आहे. बरोबर आहे, पावसाळा सुरू असल्या कारणाने त्या ठिकाणी डांबरांनी खड्डे बुजवले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याप्रमाणे जर आपण फारच नागरिकांची मागणी काही ठिकाणी होती त्या ठिकाणी आपण मुरुमानी खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला, परंतु अतिवृष्टी असल्या कारणाने त्या मुरुमाचा चिखल व्हायला वेळ लागत नाही आणि त्याचा सुद्धा त्रास त्या ठिकाणी जाणाऱ्या रहदारी करणाऱ्या माणसाला होतो. खडी टाकून सुद्धा खड्डे बुजवले जात नाही. त्याच्याकरता कोल्ड मिक्स जे काही डांबर आहे त्याचा आम्ही ट्रायल 2 दिवसापूर्वी घेतलेली आहे. माननीय गिरीशभाऊ महाजन सुद्धा त्या ठिकाणी होते, महापौर होत्या, आयुक्त होते, संबंधित अधिकारी होते. ती ट्रायल घेत असताना ते किती काळ टिकू शकेल हे आपल्याला जर आता कळेलच. आणि जर ते टिकलं तर नक्कीच त्याचा वापर संपूर्ण शहरामध्ये आता सुरू आहे. काही ठिकाणी बुजवायचं पायलट प्रोजेक्ट आम्ही काही ठिकाणी करतो आहे आणि ते जर कंपनीने सांगितल्याप्रमाणे ते जर दीर्घकाळ टिकलं तर नक्कीच नाशिक शहरातले रस्ते हे लवकरात लवकर खड्डेमुक्त होतील. नाही, जे मोठ्या गाड्यांचं तुम्ही म्हणता, मोठ्या गाड्यांना प्रवेश फक्त रात्री देणार आहे की काय? जसं मुंबईच्या धर्तीवरती 40 टनच्या पुढचं जे व्हेकल आहे त्याला तेवढे कॅपेबल रस्ते आपले आहेत का या शहरातले, आणि जर नसेल तर त्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या हेवी व्हेकलला प्रवेश द्यावा का, किंवा त्याला अजून काही पर्याय त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकला रहदारी होते, त्याच्यामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात खचून जातात. याच्यावरती चर्चा ही घेणार आहोत. आणि जर तसं काही जर नियम टाकले मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी ज्या हेवी व्हेकल त्याला जर काही टाइम बाउंड केला तर मला असं वाटतं ते या शहरातल्या रहदारीच्या हिशोबाने चांगलं असेल. शहराला पालकमंत्री नाही म्हणून हे सगळं होतं असं म्हटलं जातं. राष्ट्रवादीने आज भुजबळांना पालकमंत्री करावा असे बॅनर लावलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला, पालकमंत्रीचा विषय सुटला पाहिजे लवकरात लवकर? सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या पद्धतीने नाशिक शहरामध्ये उपमहापौर म्हणून आम्हाला नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवलेले आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला बसवलेलं आहे. नागरिकांच्या प्रश्न सोडवणे, नागरिकांच्या मदतीला जाणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. राहिला पालकमंत्री पदाचा विषय, एवढा मोठा कार्यकर्ता मी नाही आहे. ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सन्माननीय आमचे एकनाथजी शिंदे साहेब हा त्यांचा विषय. त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याविषयी नागरिकांचे प्रश्न सोडवणे त्याला प्राधान्य देणं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.